आज आपण बेकरी स्टाईल अतिशय सोप्या पद्धतीचा बिना अंड्याचा, बिना बटरचा केक बनवणार आहोत. जो खायला खूप जास्त टेस्टी लागतो, पण बनवायला अतिशय सोपा आहे. अगदीच नवीन जरी तुम्ही असाल, फर्स्ट टाईम जरी केक बनवणार असाल, तरीसुद्धा केक परफेक्ट होईल एवढा सोपा आहे. आणि हा केक तुम्ही ओव्हनमध्येही बनवू शकता. ओव्हन नसेल तर गॅसवरती, कढईमध्ये, कुकरमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. खूप सोपा आहे. आपण रेसिपी सुरू करूयात. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला रूम टेम्परेचरचं दही घ्यायचं आहे, 1 कप एवढं. दही फ्रीजमध्ये असेल तर आधीच काढून ठेवायचं आणि मग त्याला रूम टेम्परेचरला आल्यावरच आपल्याला वापरायचं. यामध्ये अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनिटासाठी हे बाजूला ठेवायचे. आता तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या एका छोट्या वाटीमध्ये कॉफी पावडर घ्यायची. साधारण 1 टेबलस्पून घेऊ शकता किंवा आवडीनुसार जास्त आवडत असेल तर थोडी जास्तही घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं, मिक्स करून हेही बाजूला ठेवायचे. आता हे दोन्ही बाजूला ठेवूयात. आता आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये पाऊण कप एवढी पिठी साखर घ्यायची आणि त्यामध्ये अर्धा कप एवढं तेल घालायचे आणि याला व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचे. फक्त यासाठी जे मेजरमेंट देते ते जसं दिलेलं आहे तसंच घ्या, म्हणजे आपला जो केक आहे परफेक्ट होतो, खूप स्पॉन्जी होतो. आता याला आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं. हे तुम्ही जेवढं चांगलं फेटून घ्याल तेवढा आपला केक छान होतो. त्यामुळे याला एकाच डायरेक्शनने या पद्धतीने छान फेटून घ्यायचं. तर 5 ते 7 मिनटं मी जवळपास याला फेटून घेतलं आहे. आता आपण जे दही आणि सोडा मिक्स करून ठेवलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. फक्त यासाठी जे आपण साहित्य वापरणार आहोत ते सगळं रूम टेम्परेचरचं साहित्य आपल्याला यासाठी वापरायचं आहे. जी कॉफी पावडर आपण पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेली होती तीही घालूयात. कॉफीमुळे केकला फ्लेवर खूप छान येतो. आता हे मिक्स करून घेऊयात आपण. मिक्स करताना शक्यतो एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं. आता हे मिक्स करून झालेले. आता आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण घेऊयात. तर इथे मी 1.5 कप एवढा मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर घातली आहे आणि थोडी व्हॅनिला पावडर घातली. व्हॅनिला इसेन्स असेल तर इसेन्स घालू शकता. माझ्याकडे व्हॅनिला पावडर होती म्हणून मी व्हॅनिला पावडर घातली आणि हे चाळून घ्यायचे. चाळून घेणं खूप महत्त्वाची स्टेप आहे. ते चाळून घेतल्यामुळे यामध्ये एरिएशन व्यवस्थित होतं आणि आपला केक हलका आणि स्पॉन्ज व्हायला मदत होते. त्यामुळे याला चाळून घ्यायचे आणि या पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचे. मैदा घातल्यानंतर याला ओव्हर मिक्सही करायचं नाही आपल्याला. जर ओव्हर मिक्स केलं तर आपला केक स्पॉन्जी होत नाही. त्यामुळे या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी थोडंसं दूध घातलेलं आहे. गरजेप्रमाणे आपल्याला दूध वापरायचं यामध्ये. तर थोडंसं दूध घालून मिक्स करून घेतलं आहे. बघू शकता या पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे. आवडीनुसार यामध्ये सुकामेवा घालायचा आवडत असेल तर, किंवा नसेल आवडत तर चोको चिप्स घालू शकता किंवा प्लेन केकही बनवू शकता. आता या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालं की पटकन आपल्याला केक टिनमध्ये याला ट्रान्सफर करायचे. वरतून आवडत असेल तर सुक्यामेव्याचे काप घालायचे किंवा चोको चिप्स घालायचे, टुटी फ्रुटी काही घालू शकता आणि याला आपल्याला बेक करून घ्यायचे. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये बेक करायचं. तर साधारण 30 ते 35 मिनटं लागतील. आणि जर तुम्हाला गॅसवरती केक बेक करायचा असेल तर अगोदरच आपल्याला कढई किंवा कुकर प्रीहीट करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे भांडं ठेवून आपल्याला साधारण 40 ते 45 मिनटे केक बेक करून घ्यायचा आहे. गॅसवरती थोडासा वेळ जास्त लागतो ओव्हनपेक्षा, पण केक खूप छान होतो त्यामध्ये सुद्धा. आता आपला केक छान बेक झालेला आहे. त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतरच केकला कट करून घ्यायचं. तर बघू शकता खूप मस्त आपला केक कट होतो. व्यवस्थित गार झालेला आहे. मी त्याला कट करून घेतलं आहे आणि पाहू शकता तुम्ही खूप स्पॉन्जी केक तयार झाला. खायलाही खूप मस्त लागतो. तर करून पहा या पद्धतीने. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.